तर मित्रांनो, आपल्या भेटीला आला आहे एक भन्नाट सस्पेन्स थ्रिलर बोल बोल राणी. या सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकर, सई तामणकर, सुबोध भावे आणि संभाजी ससाणे यांसारख्या दमदार कलाकारांची जबरदस्त मेजवानी पाहायला मिळते. सिनेमाची सुरुवात अशा एका फ्रेमने होते की पहिल्याच काही मिनिटात तुम्ही या स्टोरीच्या जगात खेचले जाता. ही स्टोरी आहे माया नावाच्या एका रहस्यमय व्यक्तीभोवती फिरणारी. पण माया नेमकी कोण आहे, तिने काय केलं आणि तिच्या भोवती इतकं रहस्य का आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थिएटरमध्ये सिनेमा पाहिल्यानंतरच मिळतील. त्यामुळे कोणताही स्पॉयलर्स नाही. या सिनेमाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे लाइटिंग आणि व्हिज्युअल टोन. प्रत्येक सीनमध्ये लाईटचा वापर इतका सुंदर केला आहे की प्रत्येक फ्रेम एक वेगळी भावना निर्माण करते. जशी जशी स्टोरी पुढे सरकते तशी प्रत्येक कलाकाराची अभिनयाची पातळी आणखी उंचावत जाते. सई तामणकर सिनेमात प्रत्येक फ्रेममध्ये अत्यंत प्रभावी आणि सुंदर दिसते आणि तिचा स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे. सुबोध भावे यांचं कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनात सतत प्रश्न निर्माण करत राहतं. अनेक सीन्समध्ये तुम्ही त्यांच्या नजरेतून ही स्टोरी अनुभवत असल्यासारखं वाटतं. तर बोलायचं झालं चिन्मय मांडलेकर यांच्याबद्दल, तर त्यांच्या अभिनयाला खरंच तोड नाही. पर्सनली मला या सिनेमातील त्यांचं काम सर्वात जास्त आवडलं. प्रत्येक सीनमध्ये त्यांनी जबरदस्त इम्पॅक्ट टाकला आहे. संभाजी ससाणे यांचं कॅरेक्टर शेवटपर्यंत स्टोरीला आणखी इंटरेस्टिंग बनवतं. आणखी एक गोष्ट मात्र नक्की, हा सिनेमा तुम्हाला पूर्ण लक्ष देऊनच पाहावा लागेल, कारण प्रत्येक छोटा डिटेल पुढच्या स्टोरीशी जोडलेला आहे. जर एखादा महत्त्वाचा सीन मिस झाला तर पुढची स्टोरी समजायला वेळ लागू शकतो. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या सिनेमात एकही गाणं नाही. संपूर्ण सिनेमा फक्त बॅकग्राऊंड स्कोअरवर पुढे सरकतो आणि ते संगीत प्रत्येक सीनचा ताण आणि भावना आणखी प्रभावी बनवतं. एकूणच जर तुम्हाला सस्पेन्स, ड्रामा आणि विचार करायला लावणारे सिनेमा आवडत असतील तर बोल बोल राणी हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन पहा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.